दरम्यान राज्यामध्ये सध्या खुर्चीच्या राजकारणाच्या चर्चांना जोर आलेला आहे, कारण वारंवार उपमुख्यमंत्री शिंदे खुर्चीवरून फडणवीस आणि अजित पवार यांना टोलेबाजी करताना दिसतायत। आता अशीच जुगलबंदी विधानसभेतही रंगली। अजय चौधरी चुकून विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवर बसले होते, त्यावर शंभूराज देसाईंनी आक्षेप घेतला आणि त्यावर अजय चौधरी उठून मागच्या खुर्चीवर बसले। त्यावरून सभागृहात पुन्हा एकदा खुर्चीवरून जुगलबंदी झाली। कारण विरोधी पक्षनेत्यांच्या सभागृहाला आपल्याकडनं अशी माहिती हवी आहे की आपण विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केलेली आहे का या सभागृहामध्ये। कारण विरोधी पक्षनेत्यांच्या आसनावरती सन्माननीय अजय चौधरी साहेब बसलेले आहेत। आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं लागेल जर आपण त्यांना तिथं नेमणूक केली असेल तर आपण बघू शकतो, एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या खुर्चीवरून वक्तव्य समोर येत असताना दुसरीकडे आता विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीवरून सुद्धा वक्तव्य समोर आलेली आहेत। तर इथं सत्ताधारी नेते बसलेले होते, त्यामुळे चर्चा खुर्चीच्या राजकारणाची रंगल्याचं दिसून आलंय। आपण विरोधी पक्षनेत्यांची नियुक्ती केलेली आहे का या सभागृहामध्ये।